हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक फॉर दी स्ट्रॅटेजीज. लाईक स्ट्रॅटेजीज जो पार्ट आहे, जो मेन इनपुट असतो, राईट, ट्रेड घेताना किंवा स्पेसिफिकली जो आउटपुट आहे, जो आपला बेटर आपण कसा करू शकतो, तो त्याचा जो इनपुट आहे तो आपला स्ट्रॅटेजीजचा पार्ट आहे. सो स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या ओव्हरऑल आपण कशा ट्रेड्स बनवल्या पाहिजे, तिकडे ओव्हरऑल जाऊन आपण कशा डिटेलमध्ये जाऊन ट्रेड्स बनवू शकतो, किंवा कोणती स्ट्रॅटेजी कधी बनवली पाहिजे, कोणती स्ट्रॅटेजी कधी नाही बनवली पाहिजे. इनफॅक्ट जर मी एखादी पोझिशन्स बनवली असेल आणि थोडंफार मला दिसतं की तिकडे मोमेंटम येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, आणि जर मला तिकडे जाऊन एखादी ट्रेड सेटअप बनवायचं असेल, एखादा ट्रेड्स बनवायचं, सो व्हॉट आय डू, मी कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू, ऍडजस्ट कसं करू, राईट. सो बरेच क्वेश्चन्स असतात लोकांच्या मनात. आणि इनफॅक्ट जर मी इनिशियल स्टेजला एखादी चांगली स्ट्रॅटेजी बनत असेल तर आउटपुट जो आहे तो मला खूप चांगला येऊ शकतो त्या लेवलला जाऊन, राईट. सो ते आपण बघणार आहोत. सो डिटेलमध्ये असणार आहे स्ट्रॅटेजीचा पार्ट. टूल छोटा आहे, कन्सेप्ट तुम्ही बाहेर कुठेही बघितला असाल, पण जे कन्सेप्ट आपण आता एक्सप्लेन करणार आहोत किंवा ज्याच्या पाठचं जे लॉजिक आहे ते आपण बघणार आहोत या कन्सेप्टमध्ये, राईट. सो एकदा फुल्ली डिटेलमध्ये व्हिडिओ बघा आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल, कारण इन डिटेल आपण गोष्टी कव्हर करणार आहोत, राईट. सो जास्त वेळ जो आहे तो इंट्रोडक्शनला आपण इन्व्हेस्ट न करता डिरेक्टली वी कॅन गो विथ दी टूल. आपण डिरेक्टली कन्सेप्ट वरती येऊया. ओके, सो मी स्क्रीन शेअर करतो. होम स्क्रीन वरती जेव्हा मी आलो तर इकडे तुम्हाला एक सर्च करायचं फक्त स्ट्रॅटेजीज. ओके, इथे बॉटमला तुम्हाला मिळेल. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी स्ट्रॅटेजीज बद्दल थोडंफार इन डिटेल सांगायचं म्हटलं तर लेट्स सी मी एखादी बुलिश बघतो. ओके, सो इथे तुम्हाला बुलिश, आधी फर्स्टली आय लाईक टू कव्हर द इंटरफेस. बुलिश, बेरिश, वॉलेटाईल आणि ऑस्किलेट जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर ते सिलेक्ट आहे, लिमिटेड रिस्क स्ट्रॅटेजी पाहिजे की अनलिमिटेड स्ट्रॅटेजी पाहिजे रिस्क वाली, की बोथ, म्हणजे दोन्ही येणार त्याच्यात, लिमिटेड पण येणार आणि अनलिमिटेड पण येणार. ओके, सो आपण आधी बुलिश बघूया, मग बेरिश बघूया, ऑस्किलेट, त्याच्यानंतर वॉलेटाईल, सगळ्या कन्सेप्ट बघूया. ओके, सो लेट्स सी मी बुलिश वरती क्लिक करतो. तर ज्या पण बुलिश स्ट्रॅटेजी आहेत त्या ओव्हरऑल आपल्याला कुठेतरी इथे बघायला मिळतील. ओके, ज्या ओव्हरऑल मार्केटमध्ये खूप कन्सिस्टंटली युज करतात लोक आणि एखादा जो आहे तो कुठेतरी मोमेंटम बघायला मिळते. सो दॅट इज द लॉजिक. सो लेट्स सी मी लॉंग कॉल वरती क्लिक करतो. ओके, जो बेसिक आपण कॉल ऑप्शन जो आहे, सो लॉंग कॉल आपण काय करतो, बाय एटीएम कॉल ऑप्शन आपण जनरली बाय केलंय. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे मिळेल की मॅक्झिमम रिवॉर्ड, राईट, की लॉंग कॉलचा जो आहे ना तो जास्तीत जास्त जेवढा मार्केटवरती वाढेल तेवढा जास्तीत जास्त जो आहे तो मोमेंटम आपल्याला बघायला मिळतो, राईट. जो प्रॉफिट जो आहे तो बघायला मिळतो, रिवॉर्ड जो आहे बघायला मिळतो. लॉस जो आहे लॉंग कॉलमध्ये तो लिमिटेड असतो. का लिमिटेड असतो? कारण जेवढा आपण प्रीमियम मार्केटमध्ये पे केलाय तेवढाच माझा जास्तीत जास्त लॉस होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त माझा लॉस नाही होणार, कारण आपण मार्केटला प्रीमियम देतोय. ओके, त्यानंतर यू कॅन सी इथे बघायला अनलिमिटेड प्रॉफिट, पोटेन्शियल विथ कॅप ट्रस्ट आणि पॉसिबिलिटी ऑफ गेटर लेवरेज दॅट ओनिंग द स्टॉक. जो जास्त पॉसिबिलिटीज आहे खूप जास्त मोमेंटम वगैरे देण्याची, दॅट वॉज द लॉजिक. ओके, 100% पोटेन्शियल लॉस ऑफ प्रीमियम इन केस इनअप्रोप्रिएट स्ट्राईक, चॉईस ऑफ स्टॉक आणि टाइम डिके. हा, सो लॉस जो होणार ह्याच्यात दोन गोष्टीमुळे लॉस होतो. एक तर डिरेक्शन चुकीची आली, लॉंग कॉल मी बाय केला, दॅट मीन्स वॉट, मी अँटिसिपेट करतो की मार्केटमध्ये एखादी बुलिश डिरेक्शन पाहिजे, तोच जर नेगेटिव्ह डिरेक्शनला गेली, चुकीच्या डिरेक्शनला गेली तर कुठेतरी लॉस होऊ शकतो. सेकंड, बिकॉज ऑफ द टाइम डिके, जर मला एखादा, मी लॉंग ऑप्शन बाय केलंय आणि तो 2-3 दिवस जो आहे स्टॉकने मोमेंटमच नाही दिली, राईट. सो व्हॉट आय डू, तिकडे टाइम डिकेचा कुठेतरी इश्यू होऊ शकतो. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके, सो कुठेतरी जो आहे तो लॉस इथे आपल्याला बघायला मिळतोय. ओके, सो लॉंग कॉलचा आहे ऑप्शन. नंतर आहे बुल कॉल स्प्रेड. ओके, एक एक्झाम्पल घेऊया. बुल कॉल स्प्रेड इज जनरली जो कन्सेप्ट आहे ना तो पोझिशनली खूप चांगला तुम्हाला हेल्प आहे बुल कॉल स्प्रेडचा. रिझन सोपं आहे. बुल कॉल स्प्रेडचा लॉजिक का आपल्याला बुलिश मध्ये आपल्याला एक बेनिफिट मिळतो, की लेट सी जर मी एखादा कॉल ऑप्शन बाय केला आणि त्याच्यात 2-3 दिवसात एखादी मोमेंटम नाही आली, राईट, सो कुठेतरी जो आहे ना तो थीटा तुमचा लॉस द्यायला सुरुवात करणार. पण तेच बुलकॉल स्प्रेड मध्ये आपण काय करतो, बुलकॉल स्प्रेड एक लिमिटेड रिस्क रिवॉर्ड स्ट्रॅटेजी आहे, जी जनरली आपण एखादी बुलिश डिरेक्शनला जर एखादा बेट आपल्याला करायचा असेल, सो यू कॅन गो विथ दी बुलकॉल स्प्रेड. सो आपण काय करतो, बाय 1 लॉट एटीएम कॉल अँड सेल ओटीएम कॉल, म्हणजे ऍट द मनी आपण बाय करतो आणि आउट ऑफ द मनी आहे ना तो सेल करतो. ओके, सो
त्याच्याने काय होतं ना की लेट्स सी द डिरेक्शन जरी नाही आला 2-3 दिवस आणि डिरेक्शन येते तर थिटाचा जो इम्पॅक्ट आहे ना तो कुठेतरी माझा कमी होतो तिकडे, कारण माझा सेलवाला जो आहे ना तिकडे मला बेनिफिट बघायला मिळतो. राईट. सो कुठेतरी यायचा तो बेनिफिट तुम्हाला बुल कॉल स्प्रेड मध्ये बघायला मिळतो. तर असेच बरेच स्ट्रॅटेजी आहेत. बुलपुट स्प्रेड आहे, बेअर कॉल रॅडर आहे, कॉल रेशो बॅक स्प्रेड आहे. सो यू कॅन चेक इट. तुम्हाला प्रत्येकाचे इथे ओव्हरऑल डिरेक्शन किंवा त्याचा जो बेनिफिट आहे, लॉस आहे, ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. सेकंड जर मी कन्सेप्ट बघायला गेलो तिकडे बॅरिशची एक कन्सेप्ट आहे. सो मी इथे बॅरिश वरती क्लिक करतो. बॅरिश वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा इथे लॉंग पुट, बेअर कॉल स्प्रेड, बेअर पुट स्प्रेड, बुलपुट लॅडर, पुट रेशो बॅक स्प्रेड, ओव्हरऑल सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बॅरिशच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या इथे कुठेतरी बघायला मिळतील. बाय फकेट केले ते दोन गोष्टीमध्ये, लिमिटेड रिस्क मध्ये आणि अनलिमिटेड रिस्क मध्ये. सो दोघांच्या कन्सेप्ट इथे कव्हर होतील. त्यानंतर वोलेटाईल आहे. वोलेटाईल इज सिम्पल लाईक की जर वोलेटाईल जेव्हा जनरली कधी यूज करा ना तुम्ही की जेव्हा एखादा इव्हेंट असेल मार्केटमध्ये किंवा न्यूज असेल मार्केटमध्ये तेव्हा कुठेतरी तुम्हाला वाटत असेल की एखादी मोमेंटम येऊ शकते किंवा वोलॅटिलिटी स्पाइकअप देऊ शकते युजली. सो तुम्ही कुठेतरी जाऊन तिकडे एक वोलॅटाईल मार्केटमध्ये ट्रेड बनवू शकता. सो जनरली असतं ते आपण स्ट्रॅडल बनवून जातो. सो स्ट्रॅडलला जनरली आपण एक कॉल ऑप्शन बाय करतो एटीएम आणि एक पुट ऑप्शन सेम स्ट्राईकचा बाय करतो सेम एक्सपायरीचा. राईट. सो त्याला लॉंग स्ट्रॅडल म्हणतो. तो काही असा ग्राफ तुम्हाला बघायला मिळेल. सो त्याचा जो बेनिफिट आहे तो तुम्हाला कुठेतरी बघायला मिळेल. सो व्होलॅटिलिटीसाठी कुठेतरी तुम्ही ते ट्रेड करू शकता. त्याच्यानंतर लेट्स सी व्होलॅटिलिटी वाढणार आहे त्यामुळे यू कॅन गो विथ दी स्ट्रॅडल. पण तेच जर व्होलॅटिलिटी पडणार आहे इफ आय नो, सो मी काय करणार, जो बाय करतो तो सेल करणार. सो त्याला आपण सेल स्ट्रॅडल म्हणतो किंवा शॉर्ट स्ट्रॅडल म्हणतो. ओके. आणि जेव्हा त्याला आपण हेच करतो तेव्हा बटरफ्लाय मध्ये बनतो. सो शॉर्ट अँड बटरफ्लाय तुम्हाला काही असा बघायला मिळतो. ओके. सो इथे कुठेतरी तुम्हाला बेनिफिट मिळेल. सेकंड जी कन्सेप्ट आहे ती आहे ऑस्किलेटिंग. सो ऑस्किलेटिंग, इफ यू क्लिक ऑन ऑस्किलेटिंग, सो जे पण ऑस्किलेटिंगसाठी आपल्याला रिक्वायरमेंट आहेत, जे पण ओव्हरऑल स्ट्रॅटेजीज लागतील. ऑस्किलेटिंग म्हणजे मार्केट जो आहे तो साईडवेज असेल, जास्त मोमेंटम नसेल मार्केटमध्ये. राईट. दॅट कम्स अंडर दी ऑस्किलेटिंग. सो ऑस्किलेटिंग मध्ये जर तुम्हाला एखादी कोणती स्ट्रॅटेजीज पाहिजे, सो यू कॅन गो विथ दो स्ट्रॅटेजी. राईट. सो जो पण तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशिओ आहे ना तो तुम्हाला इथे बघा. सो जनरली शॉर्ट स्ट्रॅडल किंवा शॉर्ट स्ट्रँगल खूप जण बनवतात. सो इथे तुम्हाला ते बघायला मिळते आणि सोबत डिफरंट डिफरंट स्ट्रॅटेजीज पण आहेत, ते पण तुम्ही इथे बनवू शकता. ओके. सो आजचा कन्सेप्ट हाच होता की स्ट्रॅटेजीज जो टूल आहे तो ओव्हरऑल आपण कसा ट्रेड करायचा किंवा ट्रेड इन द सेन्स आपण कसा यूज करू शकतो ओव्हरऑल आपल्या डेली रुटीन मध्ये फॉर दी स्ट्रॅटेजीज. सो कॅन चेक इट आउट. जास्त डिटेलमध्ये टूल नाही, ही कन्सेप्ट तुम्हाला बाहेर पण मिळेल. सो सेम कन्सेप्ट इथे पण आहे. ओके. सो ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर टाइम. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डेफिनेटली अपडेट तुम्हाला ह्याचा मिळतच जाईल. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर टाइम.